कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे मॅडम, तुम्ही ना सगळ्यात मोठी चूक केली। आपण ना मॅडमला भेटायला गेलो होतो ना, तर तुम्ही त्यांची मुलाखतच चालू केली। धडाधड प्रश्न विचारायला लागला। अहो मॅडम आजारी आहेत याचा तरी विचार करायचा ना। एकतर आहे ना, मी माझ्या जबाबदारीवर तुम्हाला तिकडे घेऊन गेलो आणि तुम्ही असं वागलात। चिंचुके, अहो जगातलं सगळ्यात मोठं पाप करून आल्यासारखं काय बोलताय तुम्ही? हे बघा, आपण त्यांना विचारायलाच गेलो होतो ना, मग मी अजून दुसरं काय करायला हवं होतं? अहो असं विचारतात का सांगा बरं? तुम्ही तर पार त्यांना घाबरावून सोडलं। अहो आत्ता कुठं ते आजारातनं बाहेर आल्यात। चिंचुके, तुम्ही इतर विचार करत बसलाय, पण मला त्यांच्या भीतीचं कारण काहीतरी वेगळंच जाणवते। आता आजारी पडलेल्या माणसाचं भीतीचं कारण वेगळं काय असणार आहे सांगा बरं? माहित नाही, पण तेच तर आपल्याला शोधून काढायचंय चिंचुके। तुम्हाला आज काहीतरी गडबड नाही का जाणवली? अरे मॅडम, त्या बिचाऱ्या अपर्णा मॅडम इतक्या मोठ्या ऍक्सिडेंट मधनं बाहेर आल्यात, मग आता या सगळ्यापेक्षा वेगळं काय वागलं पाहिजे त्यांनी? अहो नसतील त्यांना अपघातानंतर गोष्टी आठवत, मग त्यात एवढं मोठं काय आहे? चिंचुके, तुम्ही खूप सोपा विचार करताय। अहो त्यांचं वागणं बोलणं तुम्ही बघितलं नाहीत का? मला ना याआधी त्या कधीच एवढ्या फ्रस्ट्रेट दिसल्या नाहीत। अहो मॅडम, तुम्ही असे धडाधड प्रश्न विचारायला लागल्यानंतर मग काय करणार आहेत त्या सांगा बरं? अहो कुणी पण वैत गेलंच की, तुमच्यावरनं विचार करा। तुम्हाला जर समोर बसवलं आणि गुन्हेगारासारखं धडाधड प्रश्न विचारलं तर काय कराल तुम्ही? चिंचुके, आपण काहीतरी मिस करतोय। मला या सगळ्यात नक्कीच काहीतरी गडबड जाणवते। अहो अरे मॅडम, अहो काय झालंय तुम्हाला? अहो अपर्णा मॅडमचा इतका मोठा ऍक्सिडेंट झाला असताना, साहेब त्यांची रोज काळजी घेत असताना तुम्हाला त्यांना त्रास होईल असं का वागायचंय? चिंचुके, तुम्ही चिडू नका। हे बघा, शांत व्हा। तुम्ही निघताना अपर्णाच्या इकडचा तो कागद बघितला का? त्या कागदावर त्यांनी स्वतःच्याच सह्या केल्या होत्या। अहो मॅडम, स्वतःच्या सह्या करणं हा गुन्हा नसतो, दुसऱ्याच्या सह्या करणं हा गुन्हा असतो। हो, पण त्यांना स्वतःच्या सह्या एवढ्या वेळा करायची काय गरज पडली होती चिंचुके? एवढा सराव कशासाठी? कसं आहे अरे मॅडम, आपलं ठरलंय, एखाद्या मर्यादेनंतर आहे ना कुणाला समजवायला जात नसतो आपण। पण एक सांगतो, साहेबांना मी आज ओळखत नाही। तो माणूस आहे ना कधीच आणि काय चुकीचं करणार नाही। आता तुम्ही हे सगळं तुमच्या डोक्यातनं काढून टाका, नाहीतर विनाकारण साहेबांचा राग ओढवून घ्याल। पण मॅडम, मला साहेबांविरुद्ध आता काय पण ऐकून घ्यायचं नाही। तुम्ही चुकताय एवढंच खरंय। मी जरा इथं चौकशी करतो। ओ दादा, ऐका ना, ह्यांना बघितलं का कुठे इथं मागच्या 2-3 आठवड्यात? बर, मावशी ह्यांना बघितलं का कुठं? बाबा, हे का ह्यांना बघितलं का मागच्या 1-2 आठवड्यात तिकडे कुठं? इथं कुठं आसपास असं कुठं काय नाही? ओ, दादा नमस्कार, ह्यांना कुठं बघितलं का? साहेब, पाणी पे। बाप तर काय सापडली नाही इकडं, जरा पुढे चेक करू आपण। साहेब, मी काय म्हणते, आता थोडं राहू द्या ना, आराम करा। नाही नाही, आराम करायला वेळ नाही, आजच वेळ मिळालाय, शोधू, सापडेल आपली नक्की। चल। साहेब साहेब, ते तुम्हाला हसून बी वाटू राहिलं की तुमची बायको सापडेल? वाटू राहिलं म्हणजे नक्की सापडणार, शंकाच नाही त्यात। साहेब, किती दिवस झाले तुम्ही शोधून राहिले? 3 आठवडे झाले शोधतोय मी। मग न सापडण्यामागचं कारण काय साहेब? न सापडण्यामागचं कारण हे आहे की आम्ही आप्पीला नीट शोधलं नाही। मला माहिती आहे आप्पी मला सोडून अशी कुठे जाणार नाही। तुला सांगतो दीपा, फक्त एक धागादोरा सापडू दे, आप्पीपर्यंत पोहोचणार मी। म्हणजे बघा ना साहेब, तुमच्या बायकोसारख्या दिसणाऱ्या बाईपर्यंत तुम्ही पोहोचू शकता, आणि तुमच्या बायकोचा ऍक्सिडेंट झाला त्यानंतर ती सापडू बी नाही राहिली, तिच्यापर्यंत तुम्ही पोहोचना, आणि तरी तुम्ही म्हणता ती जिवंत आहे, म्हणजे
तुला नेमकं काय म्हणायचंय? साहेब तुम्ही वाईट नका वाटून घेऊ बर का. मला फक्त असं वाटतं का तुमची बायको आता सापडून नाही राहिली ना, तर तुम्ही असं आज ठेवून आता बंद करा साहेब. दीपा तू मी आधीच म्हणले होते तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. मी फिक्स मध्ये सांगू राहिले साहेब. आधी सॉरी म्हणते परत एकदा. साहेब आओ असं होतं साहेब. आपल्या जवळचा माणूस असा एकदम निघून गेला ना, आपल्याला ती गोष्ट पचत नाही हो. असं वाटतं असं कसं निघून गेला, असं होतं ना. तुझं म्हणणं कळतंय मला दीपा, पण पटत नाही. कसं आहे, मी जर फॅक्टवर डिपेंड राहिलो असतो ना तर मान्य केलं असतं आप्पी गेली म्हणून. पण माझ्या आप्पीला तू ओळखत नाहीस. आम्हाला सोडून कुठं जाणार नाही ती. बघा बा एवढे दिवसापासून पोलीस शोधू राहिले पण दीपा आप्पी सापडली नाही. आणि ती सापडली नाही म्हणजे ती गेली, ती मेली असा अर्थ नाही होत त्याचा. हे बघ, ती बेपत्ता झाली ना यामध्ये लोकांना तिचं मरण दिसते, पण ह्या अर्जुनला आहे ना त्यात तिची जिद्द दिसते. आणि त्या जिद्दीवरच माझी आप्पी परत येणार. एवढा विश्वास का वाटू राहिला साहेब? दीपा इच्छाशक्ती लय महत्वाची असते. आप्पीची जी इच्छाशक्ती आहे ना, माझ्यासाठीची, अमोलसाठीची, त्याच्या पुढे मरण पण काहीच करू शकत नाही. दीपा माझी आप्पी येणार, माझ्यासाठी, अमोलसाठी. बारक्या पोराचा आईवर लय जीव आहे साहेब. परत एकदा सांगते त्याच्यासाठी तरी सावरा आता तुम्ही. मला सावरायला आप्पीच येणार. थोडा वेळ लागेल पण आप्पी येणार. चल निघू, शोधू पुढं. उठ शांत बसून नाही होणार काय. तू शांत बसलीस हे लोक जिंकतील. नाही द्यायचे. उठ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.